नमस्कार मित्रांनो, आपले मराठी कथांमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव शुभांगी आहे. मी 26 वर्षाची आहे. मी एक विवाहित महिला आहे आणि शिरूरमध्ये राहणारी आहे. मी शिरूरमध्ये एका मोठ्या सरकारी महाविद्यालयात शिक्षिका आहे. माझा नवरा बिझनेस करतो. रात्री 10:30-11 वाजेच्या आधीच घरी येतात. माझ्या लग्नाला 3 वर्षे झाली आहेत, पण अजूनही मला मूलबाळ झालं नाही. मी दिसायला खूप देखणी आणि भारी आहे, कारण शिक्षिका असल्याने मला नेहमीच स्वतःची देखभाल करायला आवडतं. मी देखील चवळीच्या शेंगेसारखे सुंदर आहे. पण माझ्या आयुष्यात एक गोष्ट आहे, जी लग्नानंतर खरी झाली नाही. माझा नवरा मला खुश करू शकत नाही. खरं म्हणजे माझा नवरा मला जे हवे होते, ज्याची मी अपेक्षा करत होते, त्यात तो कधीच यशस्वी झाला नाही. मला पहिल्याच रात्री त्याने खुश केले नाही. मला वाटलं, कुठेच हरकत नाही. कधी कधी जोशात माणूस कमी पडतो. पण नंतरही प्रत्येक रात्री तेच होऊ लागलं. तो काही वेळातच काम संपवायचा. सासरी मी नव्या नवरे असल्याने सुरुवातीला मी शांतच राहिले. पण हळूहळू मी त्याला सांगायला लागले की तुझा थोडा वेळ वाढावा. त्याने खूप प्रयत्न केले, अनेक उपचार केले, तरीही त्याचे टायमिंग वाढत नव्हते. डॉक्टरांकडून उपचारही देखील घेतले, पण परिणाम तसेच राहिले. जेव्हा मी माझ्या मैत्रिणी किंवा इतर नातेवाईकांना भेटायचे आणि त्याच्याकडून की त्यांचे सगळे बरोबर चालले आहे, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. मी सुद्धा खोटे सांगायचे की माझे सुद्धा सगळे छान आहे. पण वास्तवात माझं काय होतं हे फक्त मीच जाणत होते. हळूहळू मला माझं लग्न भारी वाटायला लागलं. मी अशी व्यक्ती शोधत होते जी मला सर्व आनंद देऊ शकते, कारण माझा नवरा जास्तीत जास्त 2 मिनिटे टिकत होता. नंतर तो कोणत्याही प्रकारे थांबत नाही आणि मी अधोरी राहत होते. त्यामुळे लग्नाच्या काही वर्षांनीच मी पाहिलं की माझा नवरा सक्षम नाही, तर मी पर्याय शोधायला लागले. आणि मग माझ्या जीवनात आनंदाचा ठसा दिला. आमच्या घराच्या बाजूला एक मुलगा राहायला आला होता. तो खूपच सुंदर होता आणि देखणाही होता. मला त्याच्याकडे पाहून नुसतं पाणी होतं. साधारण 25 वर्षाचा असेल. जेव्हा मी छतावर काही कामासाठी जात असत, तेव्हा तो मला बघायचा. सुरुवातीला त्याचं बघणं मला वेगळं वाटत होतं, पण जेव्हा माझी गरजेची माझ्यावर हवी होऊ लागली, तेव्हा मी सगळं बाजूला ठेवून त्याला पाहायला लागले. एक दिवशी तो मला पाहून हसला. मी त्याला प्रतिसाद दिला. असेच काही दिवस गेले. एक दिवस तो मला रस्त्यावर भेटला आणि कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी घेऊन गेला. त्याच्याशी काही वेळ बोलले. तो एक चांगला मुलगा होता. रंगरूप ही काही ठीक होते. दिसायला देखणा आणि टवटवीत होता. त्यानंतर आणखी काही भेटी झाल्या. त्यामुळे मी त्याला माझे मोबाईल नंबर दिला. त्याच रात्री त्याचा फोन आला. आम्ही बोललो. पहिल्याच रात्री त्याने मला मैत्रिणीसाठी प्रोत्साहन केले. मी लगेच होकार दिला, कारण मलाही माहीत होते की जितका वेळ मी घालेल तितकाच वेळ निघून जाईल. आम्ही मित्र झालो आणि मला त्याच्याकडून अनेक मजेदार फोटो आणि इंस्टाग्रामवरून मेसेज येऊ लागले. 2 दिवसानंतर मी त्याला होकार दिला. त्यानंतर सर्व काही बदलले. मी खूप आनंदी होऊ लागले. शाळा आणि कॉलेजच्या काळात अनेक मुलं मला पाहत होते. आवडायचे. मला देखील काही मुलं आवडायचे, पण कधीच गोष्ट पुढे गेली नाही. आता तर मी विवाहित होते, पण हे जाणून देखील की हे नातं जास्त दिवस टिकणार नाही. 2 दिवसांनी मी त्याला होकार दिला. त्यानंतर सर्व काही बदलले. एक दिवस मी संधी शोधून त्याला माझ्या घरी बोलवले. माझा नवरा रात्री 11:30 वाजेच्या आधी घरात येत नाही. मी कॉलेजच्या सुट्टीला बहाणा केला आणि स्वतःला थोडा वेळ दिला. तो मला डेअरी मिल्क घेऊन आला. मी त्याला बसवले आणि दूध प्यायला दिले. त्यानंतर काही काळ इधर-उधर बोलणे केले. दोघेही विचार करत होतो की कोण आधी सुरुवात करेल. अखेर त्याने म्हणाला, शुभांगी, मी तुझ्यासाठी एक गोष्ट सांगू का? तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना? मी म्हटले, होय, बोला. तो म्हणाला, फोनवर तर आपण एकमेकांशी खूप काही बोलायचो. मी लाजले आणि त्याच्यावर मान हलवली. त्याने उठून माझ्या समोर एका गुडघ्यावर बसला. मी सुद्धा उभी राहिले. त्याने एक गुलाबाचं फूल काढलं आणि मला दिले. शुभांगी, आय लव्ह यू. तुम्ही सुद्धा माझ्यावर प्रेम करा का? मी म्हणाले, होय, मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करते. त्याने पुढे विचारले, तर मी तुझ्या प्रेमाला पक्क करू का? हे ऐकून माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं.
मी सिनेमात हे सर्व बघितले होते, पण हे सगळं खरोखर माझ्यासोबत होत होतं. मला समजत नव्हतं की मला काय करावं. तुम्ही सुद्धा माझ्यावर प्रेम करता का? मी म्हणाले, होय, मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करते. मी त्याच्या समोर हटले आणि थोडे दूर जाऊन त्याच्याकडे पाठ फिरवून उभे राहिले. मनात तर वीज कडकत होती. तो म्हणाला, माझ्याकडे बघ शुभांगी, पण मी तशीच उभी राहिले. त्याने माझ्या खांद्यावरती हात ठेवला, मला आपल्या दिशेने फिरायला आणि माझ्या चेहऱ्यावर उचलला. मी माझ्या डोळ्यातले पाणी बंद केले. एक सत्य, गोड आणि मऊ अनुभव झाला. आम्हाला दोघांना जीवनात अमृत मिळालं होतं. रिकाम्या हाताने तो जाणारा नव्हता, हेच विचारून तो आला होता. तो माझं कौतुक करत होता. मी लगेच हसले. मी लाजले पण हसले. मी त्याला पूर्णपणे मोका दिला. मी देखील आज सर्व काही अनुभव घ्यायच्या तयारीत होते. तो कामाला लागला. मी म्हटले, अरे हळूच, तू सलग निस्ता माझी घेऊच लागलास. मला काही आता सहन होत नव्हतं. तो वरून आणि मी खालून असंच काही वेळ चालू राहिले. तो म्हणाला, काय झालं? मी म्हणाले, खूप मजा आली. अशातच मजा सहज करीत होतो. अचानक मी त्याला बाजूला केले तेव्हा माझं शरीर थरथर होते. मला समजायला थोडा वेळ लागला. तेव्हा मी समजले. तो विचारला, शुभांगी, तुम्ही ठीक आहात का? मी म्हटले, होय, मी ठीक आहे. तो म्हणाला, तर पुढे सुरू करू. मी पण तयार झाले होते. आमच्यात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली होती. कोण लवकर हार मानायची. पण या बाबतीत मी हरले. मला हा त्रास सहन होत नव्हता. त्याचे लई मोठे होते. मी इतकी भावुक झाले की मी रडायला लागले. माझ्या डोळ्यातून पाणी बाहेर आले. त्याने विचारले, काय झाले? मी म्हटले, काही नाही. एकदमच सगळ्या शरीरात घाम येऊ लागला. मी पूर्ण शांत झालो होतो. अजून काही क्षणात डोळे बंद करून अनुभव घेतच राहिलो. तो अजून पण दमला नव्हता. थोड्या वेळाने त्याने सुद्धा माझ्या अंगावर पाणी उडवले. आज मी परिपूर्ण झाले, परिपूर्णपणे संतुष्ट. आता माझी कोणतीही इच्छा अधुरी राहिली नाही. त्यांनी ते फार माझे पाणी केले होते. मला काहीही सुधरत नव्हते. त्याने विचारले, तुम्ही तृप्त झाला का? मी म्हटले, होय, पूर्णपणे. कसा वेळ गेला हे कळालंच नाही. मग त्याने म्हटले, आता मला जायचं आहे. तो उठला आणि निघू लागला. बराच वेळ मी तशीच पडले. बराच वेळानंतर मी बाथरूम मध्ये गेले. बाथरूम मध्ये मी आरशात पाहिले. मी स्वतःला इतकं सुंदर कधीच पाहिलं नव्हतं. पण काही असलं तरी आज मला छान वाटलं. स्नान केले, पुन्हा एकदा तयार झाले आणि माझ्या खोलीत व्यवस्थित केली. मग घरच्या कामात आले. घरच्या कामात लागले. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. अशाच अनेक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. ऐकत राहा मराठी कथा.